रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार नारायण राणे ने बढ़त ली है। 12वें राउंड की समाप्ति पर 23,000 वोटों की बढ़त लेने के बाद कार्यकर्ताओं ने कांकावली में नारायण राणे के संपर्क कार्यालय के बाहर जश्न मनाया। इस मौके पर नारायण राणे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है जैसे नारे दिए गए हैं। कांकावली नगर पंचायत के पूर्व उपाध्यक्ष बंडू हरने ने जानकारी दी है कि नारायण राणे का विजय जुलूस रत्नागिरी से सावंतवाड़ी तक निकाला जाएगा और जिले में 2 दिनों तक जश्न मनाया जाएगा। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। वंदे मातरम। तर 12 फेऱ्या झाल्या आहेत आणि 20-21 हजार जवळजवळ मताधिक्य राणेसाहेबांना आहे। अजून 12 फेऱ्या शिल्लक आहेत आणि रत्नागिरीची मात्र राजापूरच्या कमी आहेत, कुडाळच्या कमी आहेत। मी माझ्या मते 50,000 ते 60,000चं मताधिक्य राणेसाहेब घेऊन येतील हा असा ट्रेंड सांगतो। त्याहीपेक्षा भविष्यात वाढू शकतो, कारण आपण पाहिलं पहिल्या 2-3 फेऱ्यामध्ये आम्ही थोडे मागे होतो। मात्र जसं फेऱ्या वाढत आहेत तसं मताधिक्य वाढतं आहे आणि मताधिक्य प्रत्येक फेरीचं सुद्धा मताधिक्य वाढतं आहे। त्यामुळे 50 ते 60,000पर्यंत राणेसाहेबांना निश्चित ह्याच्यात 100% वाढते। का नाही वाढणार? साहजिक आहे वाढली होती, पण आत्मविश्वास आहे तेवढाच होता, कारण राणेसाहेबांना ची निवडणूक ह्या सिंधुदुर्गवासियांनी हातात घेतली होती, जनतेने हातात घेतली होती, लक्षात घ्या। आणि आमचा पूर्णपणे राणेसाहेबांचा आणि सगळ्यांचा जनतेचा जो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता की कुठच्याही परिस्थितीत इकडे तिकडे काही झालं तरी सिंधुदुर्ग जिल्हा आणि इतरसुद्धा रत्नागिरीमध्ये आपल्याला नेते आणि मतदार स्वीकारतील आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वीकारताना दिसत आहे। मुळातच आधी तळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येतो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि राणेसाहेबांच्या स्वरूपात एक कर्तृत्वान नेतृत्व आम्ही आज भारतीय जनता पार्टीचं या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बघतोय। आणि सांगायला आनंद वाटतो की पहिलीच वेळ भारतीय जनता पार्टीला AB फॉर्म मिळाला कमळ चिन्हावर। गेल्या वेळेपर्यंत आम्ही ज्यांना निवडून दिलं ते आमच्याशी गद्दार निघाले, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कमळ बटन दाबल्याने आज आमचा खासदार निवडून येतो, ह्याचाच आम्हाला अभिमान आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।